नुसतं जिजाऊचा वेशभूषा न करता आपल्याला त्यांचा विचार आचरणात आणून आपण स्वतःला घडवलं पाहिजे. आणि नंतर शुभा आणि प्रत्येक मुलांना पण मी हा संदेश देईन, नुसतं तुम्ही कपडे चंद्रकोर नका लावू किंवा दाढी वाढवून, पण शुभाचे विचार ऐका, वाचा आणि ते तुमच्या आचरणात आणा, तर खऱ्या अर्थाने आपला शुभा करू शकतो. आणि आजच्या जयंती आपली खऱ्या अर्थाने साजरी होऊ शकते. एवढंच मी कवितेचे 2 शब्द बोलून माझ्या थोडक्यात संपवते. घडविले त्यांनी शूर शोभांना, गुजराच्या मातेला घडविले त्यांनी शूर शोभांना. साक्षात त्याच्या आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवबांनी. साक्षात त्याच्या आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवबांनी. सर्वांना माझा नमस्कार. माझी नाव सोनाली. आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस. राजमाता जिजाऊ लागला छंद मला सांगना बोलना सांगना बोलना. टागोर शाळेचा लागला छंद मला, टागोर शाळेचा लागला छंद मला. हसा खेळा पण शिस्त पाळा, हसा खेळा पण शिस्त पाळा. टागोर शाळेची शिस्त बाळा, टागोर शाळेची शिस्त बाळा. सांगना बोलना टागोर शाळा. स्वतःला केंद्रित करून स्वतःचा आदर्श जगापुढे निर्माण करणारे असे स्वामी विवेकानंद हे युवकांना संदेश देऊ इच्छितात की उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत शांत बसू नका. जोपर्यंत तुमचं ध्येय मिळत नाही तोपर्यंत लढत राहा आणि ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. त्याच पद्धतीनं स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेतील शिकागो परिषदेमध्ये गेले त्यावेळेस एकदम तेजस्वी पुरुष असा कोण आहे, तिथं बसणारे सगळ्यांना कुतूहल निर्माण झाले की असा हा कोण पुरुष आहे. आणि सगळ्यांच्या नजरा कुणाकडे होत्या, फक्त त्यांच्याकडे होत्या. त्याच्यामध्ये त्यांचा पोशाख, भगवे वस्त्र परिधान केलेले, डोक्याला भगवा फेटा, जोगी सोडलेला, कुठलंच काही नाही, फक्त एक म्हणजे चेहऱ्याकडे बघितलं. आदर्श व पराक्रमी माता होता. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्रातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्यांनी शिवरायावर उत्तम संस्कार केले व त्यांना एक आदर्श राजा घडवले. राजमाता जिजाऊ या एक स्वराज्याच्या प्रेरणास्थान होत्या. त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. जय जिजाऊ. आणि आपले महापुरुष स्वामी विवेकानंद यांना पण त्यांच्या विनम्र अभिवादन करते.
आणि मी आज एक छोटीशी कविता तुम्हाला ऐकवणार आहे. ती कविता त्याच्यामध्ये माहिती वगैरे काही नाही, पण सध्याच्या काळामध्ये जे धावपळीचं जग आहे चालू आहे त्याच्यामध्ये प्रत्येक मुलींना प्रत्येक स्त्रियांना त्यांनी स्वतःमध्ये नुसतं कपाळाला टिकली आणि नाकात नथ घातली, नवारी साडी नेसत आपण करतो का? आणि मुलांना प्रत्येकाने दाढी वाढवली आणि कपडे थंड करू लागली आणि कानात बाई घातली म्हणून शिवबा करत नाही. शिवबा आणि मुलं कधी घडतात? त्यांचे पराक्रमाचा इतिहास आपण जाणून स्वतःच्या जीवनात आचरणामध्ये आणून तसं वागण्याचा प्रयत्न केला तर त्याचा खऱ्या अर्थाने जयंती साजरी केल्यासारखं आपण मानू शकतो. तर आज या ठिकाणी प्रत्येक जिजाऊला मी हे कविता ऐकवण्याचं मी त्यांना समर्पित करते. तर प्रत्येक विद्यार्थी ज्या मुली आहेत त्यांनी आता स्वतःच्या जीवनामध्ये खरा शिवबा करायचा असेल तर आधी जिजाऊ ठेवली पाहिजे. बरोबर आहे ना? तर मी छोटी कविता तुम्हाला ऐकवणार आहे. म्हणजे राजमाता जिजामाता यांचे त्याचबरोबर आजचा दिवस हा युवक दिन म्हणून साजरा करतो. का? कारण एक तेजस्वी पुरुष जो युवकांना प्रोत्साहन करतो अशा स्वामी विवेकानंद ज्यांचं की पूर्ण नाव आहे नरेंद्र विश्वनाथ दत्त यांची पण आज जयंती आहे. राजमाता जिजामाता मॅडमनी आत्ताच तुम्हाला सांगितलं यांचा जन्म लखुजी जाधव म्हाळसाबाई यांच्या पोटी झाला. नंतर त्यांचा विवाह शहाजी राजांशी झाला व त्यांनी महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्य घडवणारा तेजस्वी असा पुत्र दिला, तो म्हणजे शिवबाराजे, ज्यांना की त्यांनी लहानपणापासून राम भीम अर्जुन अशा सगळ्यांच्या गोष्टी सांगितल्या व जो हा महाराष्ट्र मुघल असतील किंवा आदिलशाह असेल निजामशाह असेल या सत्तांच्या खाली रयतेवर जे अन्याय अत्याचार व्हायचे त्यातून ज्यांनी त्यांना बाहेर काढलं, स्वत्वाची प्रजेला जाणीव करून दिली असा शिवबाराजा घडवणाऱ्या जिजामातेला माझा श्रीवार बनला. यानंतर मी तुम्हाला माहिती सांगणार आहे थोडक्यात, जी म्हणजे स्वामी विवेकानंद ज्यांचं आत्ताच मी तुम्हाला नाव सांगितलं नरेंद्र विश्वनाथ दत्त. त्यांच्या लहानपणीचे प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे. लहानपणी जेव्हा आत्ताच आपल्या शाळेची सहल झाली आपण 20 वर गेलो होतो, अशाच पद्धतीनं लहानपणी